तर आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन नंबर 62 सॉल्व करायचा आहे आणि क्वेश्चन नंबर 62 दिलेला आहे. इफ आय इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थिन सर्क्युलर डिस्क अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू द टँजंट ऑफ द डिस्क अँड इन द प्लेन ऑफ द डिस्क. जर जी टँजंट आहे ती कशी येतं प्लेनमध्ये. ओके, म्हणजे पॅरलल असेल, डायमीटरमधून जी ॲक्सिस पास होते त्याला पॅरलल असेल. ठीक आहे, तर आपल्याला नेक्स्ट फाइंड करायचं द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेम सर्क्युलर डिस्क अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर. जर सेंटरपासून पास झाली सेम डिस्कच्या तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया पहिल्याच्या टर्ममध्ये कसा असणार. तर हा क्वेश्चन 2023ला आलेला होता आणि याचे जे 4 ऑप्शन आहे त्यातलं पहिलं ऑप्शन आहे ए 4i डिवायडेड बाय 5, बी ऑप्शन आहे 2i डिवायडेड बाय 5, सी ऑप्शन आहे 4i डिवायडेड बाय 3 आणि लास्ट ऑप्शन आहे 2i डिवायडेड बाय 3. चला तर बघूया या 4 ऑप्शनपैकी आपलं करेक्ट ऑप्शन कोणतं असेल ते. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक डिस्क दिलेला आहे. ओके, आणि डिस्कसाठी एक ॲक्सिस दिलेलं आहे आणि ती ॲक्सिस जी पास होते ती काय टँजंट आहे. पण टँजंट कुठं दिलेलं आहे तर त्याच्या प्लेनमध्ये, इन इट्स प्लेनला परपेंडिक्युलर नाही. तर सर्वात पहिले आपण काय करू तर एक डिस्क काढणार आहे. तर ते पहिले फाईंड करून घेऊ. दिस इज युअर डिस्क. ओके, आणि जी टँजंट आहे ती टँजंट कुठून पास होते, टँजंट त्यांच्या प्लेनमध्ये. मग अशी ॲक्सिस याला फाईंड करावं लागेल जी याला कशी असणार तर पॅरलल असेल. मग अशी ॲक्सिस फक्त कुठून पास होते त्याच्या डायमीटरमधून पास होते आणि या डायमीटरमधून जर पास झाली तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार तर mr² डिवायडेड बाय किती असेल 4. आणि आपल्याला याच्यावरून फाईंड करायचं टँजंट आणि या दोन पॅरलल ॲक्सिसमधलं जे डिस्टन्स आहे ते किती असणार तर r इतकं असेल या केसमध्ये. ठीक आहे, ही सर्क्युलर काय झाली तुमची डिस्क झाली. मग दोन्ही ॲक्सिस एकमेकांना काय पॅरलल आहे म्हणजे आपण कोणता थेरम यूज करू शकतो तर पॅरलल ॲक्सिस थेरम. आणि पॅरलल ॲक्सिस सी आहे आणि हा पॉईंट कोणता झाला ओ. मग आपलं काय IO इज इक्वल टू IC प्लस mh² हा आहे तुमचा मोमेंट ऑफ पॅरलल ॲक्सिस थेरम. ICच्या जागी आपण ICची व्हॅल्यू म्हणजे ID टाकणार आहे आणि ती किती आहे तर mr² डिवायडेड बाय 4 प्लस m तसाच आणि याच्या जागी काय टाकलं तर r त्याचा काय झाला स्क्वेअर. आणि याला जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर आपलं भेटेल mr² प्लस 4mr² डिवायडेड बाय किती झाला 4. ओके, आणि या दोघांचे जर ॲडिशन केलं तर तो भेटेल 5mr² डिवायडेड बाय 4. हा कोण झाला तर IO. आणि IOची व्हॅल्यू किती घ्यायला लावली तर I इतकी. मग ही आयची व्हॅल्यू झाली. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. मग I जर घेतला या केसमध्ये तर I किती भेटेल तर आपलं 5 डिवायडेड बाय 4mr². एक काम करू, याच्यावरून आपण mr² ची व्हॅल्यू फाईंड करून घेऊ आणि mr² ची व्हॅल्यू जर फाईंड केली तर ती किती भेटेल 4i डिवायडेड बाय 5. तर याला आपण काय करू इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करू. आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाईंड करायचा कशाचा डिस्कचा, सेम डिस्कचा, पण ॲक्सिस जी आहे ती कुठून पास होते त्याच्या सेंटरपासून. मग सेंटरपासून जर पास झाली त्याला I1 कन्सिडर करू आणि त्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो तो किती असतो तर mr² डिवायडेड बाय 2 इतका असतो. ठीक आहे, मग आता ऑलरेडी आपण mr² ची व्हॅल्यू फाईंड केलेली आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये. ती mr² ची व्हॅल्यू इथं पुट करून टाका. 4i डिवायडेड बाय काय झाला 5 आणि हा राहिला तुमचा 2. 2च्या टेबलमध्ये 4i, 2 1 1, 2 2 काय झाला 4. मग याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो किती भेटेल तर 2i डिवायडेड बाय 5. ओके, 2i डिवायडेड बाय 5. आणि जर तुम्ही ऑप्शन जर चेक केलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तर हा बी नंबरचा जो ऑप्शन आहे हा करेक्ट ऑप्शन आहे. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असेल ऑप्शन बी दॅट इज 2i डिवायडेड बाय 5.